सचिन अहिर हे शिवसेनेचेच आहेत आणि ते धनुष्यबाण या चिन्हावरती विधान परिषदेत निवडून गेलेले होते असा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। सचिन अहिर जे उद्धव ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि म्हणूनच हे सगळे दावे प्रतिदावे आता केले जात आहेत। अर्थात अँटी डिफेक्शन लॉ किंवा ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो, तो उपसभापती सभापती या पदांसाठी नसतो, ते त्यांना एक्सेप्शन याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे। तरी सुद्धा आता सचिन अहिर यांनी हा अर्ज भरल्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत। पण सचिन अहिर यांचा नेमका राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे? जे उद्धव ठाकरेंचे एकेकाळी खूप विश्वासू म्हटले जायचे, त्यांनी त्यांची साथ सोडत आता एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी अर्ज सुद्धा भरलेला आहे। त्यांचा राजकीय प्रवास कसा होता तेच आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर नंतर आता धक्का दिलेला आहे। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात। वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा मोलाचा वाटा आहे। सचिन अहिर यांचा जन्म 21 मार्च 1972 रोजी मुंबई इथे झाला। ते माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे आहेत, म्हणजे अरुण गवळींच्या ज्या बहीण आहेत त्यांचे ते पुत्र आहेत। त्यांनी स्वतःची राजकीय ओळख ही फक्त त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरती निर्माण केलेली नाहीये, तर कामगार चळवळ असेल, संघटन कौशल्य असेल आणि जनसंपर्क जो आहे त्याच्या जोरावरती त्यांनी मुंबईच्या राजकारणात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं। मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर यांना उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते असं मानलं जायचं। अहिर हे मुंबईत दहीहंडी उत्सवासाठी विशेष ओळखले जातात। ते त्यांच्या पत्नीसोबत श्री संकल्प प्रतिष्ठान चालवतात आणि ही संस्था वरळी परिसरात अत्यंत लोकप्रिय आहे। सचिन अहिर यांनी 1993 मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती। सुरुवातीला सचिव म्हणून त्यांनी काम पाहिल्यानंतर त्यांनी या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड जी आहे ती झालेली होती। त्यानंतर 1996 पासून त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचं नेतृत्व केलं। माझगाव डॉक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या संस्थांमधल्या कामगार संघटनांचं नेतृत्व करत असताना त्यांनी संबंधित उद्योगांमधील कामगारांसाठी वेतनवाढीचे करार घडवून आणले आणि कामगार चळवळीवरती महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला। या कामगिरीमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी सुद्धा मिळाली। 1999 ते 2019 या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला आणि त्या जागेवरून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र असलेले आदित्य ठाकरे यांचा विजय सुनिश्चित केला। 2024च्या निवडणुकीत मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे हे रिंगणात उतरलेले असताना सुद्धा अहिर यांनी आदित्य ठाकरे यांचा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत त्यांना जिंकवलं। राष्ट्रवादीकडून ते 3दा आमदार राहिलेले आहेत आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत। आता त्यांचा राजकीय प्रवास कसा होता ते थोडक्यात आपण बघूयात वर्षांप्रमाणे। 1999 मध्ये पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले। 1999 मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला। 2004 ला सलग दुसऱ्यांदा ते विजयी झाले। 2004 मध्ये पुन्हा एकदा ते शिवडी मतदारसंघातूनच निवडून आलेले होते आणि त्यांचा जनाधार जो आहे तो कायम त्यांनी राहिल्याचं सिद्ध केलेलं होतं। 2009 मध्ये वरळी मतदारसंघातून त्यांचा विजय झाला। मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवत तिसऱ्यांदा ते आमदार झाले। राज्यमंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेललेली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सचिन अहिर यांनी राज्यमंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी शरद पवार यांना धक्का दिला। त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि ते शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला। 2020 मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। वरळी हा सचिन अहिर यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे 2019 आणि 2024 मध्ये आदित्य ठाकरे यांना विधानसभेवरती निवडून आणण्यात सचिन अहिर यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचं मानलं जातं। याची बक्षिशी म्हणूनच की काय 2022 मध्ये ठाकरेंकडून त्यांना विधान परिषदेवरती पाठवण्यात आलं। आता या सगळ्यानंतर सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज जो आहे तो भरलेला आहे आणि अर्थातच आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडनं असं म्हटलं जातंय की सचिन अहिर हे एकसंध शिवसेनेतनं निवडून गेलेले होते, त्यामुळे ते धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून गेलेले होते, ते शिवसेनेचेच आहेत असा दावा त्यांच्याकडनं करण्यात येतोय। म्हणजे कुठेतरी पक्षांतर बंदी कायद्यातली जी पळवाट आहे जी त्यांनी 2022 ला सुद्धा वापरलेली होती, तीच पळवाट आता पुन्हा एकदा त्यांच्याकडनं वापरली जाते। पण या पदासाठी म्हणजे उपसभापती पद असेल, सभापती पद असेल, याच्यासाठी पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ ज्याला म्हणतात तो या केसमध्ये सुद्धा लागू होणार नाही।
नाहीये, ज्याप्रमाणे तो नीलम गोऱ्हेंच्या वेळेस सुद्धा लागू झालेला नव्हता. आता या सगळ्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडालेली आहे आणि असं म्हटलं जातंय की ऑपरेशन टायगर नंतर आता सचिन अहिर यांच्यापासून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात सुद्धा आमदारांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंना धक्का द्यायला सुरुवात केलेली आहे का आणि इकडूनच ती सगळी सुरुवात होणार आहे का, असा प्रश्नही या सगळ्यातनं उपस्थित केला जातोय. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.